पहिलं तर असे कम्युनल जिकडे खाण्याच्या जागा आहेत, कबूतरखाने आहेत, तर ते कम्प्लिटली बंद केले गेले पाहिजेत. जवळजवळ 10% आत्ता जितके आहे त्याच्या 10% प्रमाणावरती कबुतरांचं प्रमाण आणलं पाहिजे. पण इकडे त्यांना अनलिमिटेड फूड मिळतं, वर्षभर त्यांना एक प्रोटेक्टेड वातावरण मिळतं, त्यामुळे ते 10-10, 15-15 वर्षापर्यंत सुद्धा जगू शकतात. त्यामुळे पहिली तर त्यांची संख्या वाढण्यामध्ये त्याच्यात हे खूप कारण होतं. आणि ते ज्या जागेमध्ये राहतात त्याच जागेमध्ये विष्ठा करतात आणि त्या विष्ठेवरती बुरशी येते आणि मग ती बुरशी त्यांच्या अंगाला लागते. मग ती आणि ते घोळक्यानी राहतात. जेव्हा ते रूस्ट करतात, झोपतात रात्री, तेव्हा 20-20, 30-30, 50-50, 100-100 एकत्र असतात. त्यामुळे एका पक्षाला लागलं की ते बाकीच्यांना पण त्याच्या संसर्गाने, त्याच्या संपर्काने त्यांना पण तो रोग पसरतो. पण त्यांची विष्ठा जिकडे पडते तर तिकडनं जर एअर कंडिशनचा जर तो हे असेल तर त्यातनं ते सक केलं जातं आणि बंद कमऱ्यामध्ये तीच फिरती जी हवा असते तर त्या हवेमध्ये ती बुरशी येते आणि त्याचे स्पोर्स आपल्याला मग त्रास देतात. आणि काही धार्मिक भावना ठेवणाऱ्या लोकांनी त्याच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांना अन्नधान्य देण्याची आता सवय झालेली आहे. तर त्यामुळे त्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. कबुतरामुळे विकार वाढतात, जीवाला धोका निर्माण होतो, अस्वच्छता वाढते. अशा विविध कारणांमुळे बीएमसीने दादरमधील प्रसिद्ध कबूतरखान्यावर ताडपत्री टाकून हा कबूतरखाना बंद केला आणि त्यानंतर अनेक कबूतरप्रेमींनी, प्राणीप्रेमींनी, पक्षीप्रेमींनी आंदोलन पुकारलं. पण कबुतरासारखा इवलासा जीव खरंच एवढं सगळं घडवून आणू शकतो का, असा प्रश्न कदाचित तुमच्याही मनात पडला असेल. या कबुतरामुळे निसर्गाला, मानवाला केवळ नुकसानच होतं की त्याचे काही फायदे सुद्धा आहेत? या आणि अशा विविध प्रश्नांवर आज आपण उत्तरं जाणून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर असणार आहेत स्प्राउट्स या पर्यावरण क्षेत्रातील संस्थेचे संस्थापक आणि निसर्गतज्ञ आनंद पेंढारकर. सर नमस्कार, लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक प्राण्याचं, पक्षाचं अन्न साखळीत एक महत्त्व असतं, त्याचे फायदे तोटे असतात. पण आत्ता जे आंदोलन सुरू आहे त्यानुसार कबूतर हे फक्त अपायकारकच आहेत असा एक सूर कुठेतरी दिसतोय. खरं आहे का, यात तथ्य आहे का? बरोबर. प्रत्येक जो प्राणी पक्षी असतो तो जंगलामध्ये राहत असेल, त्याच्या नैसर्गिक वातावरणात राहत असेल आणि शहरामध्ये राहत असेल, ह्याच्यामध्ये काही फरक असतो. हीच कबूतरं जर त्यांच्या नैसर्गिक क्षेत्रामध्ये कडेकपारांमध्ये राहत असते तर तिकडे पेरिग्रीन फॉल्कन आणि बाकी त्यांचे प्रेडेटर्स पण आहेत की जे कोल्हे आहेत, साप आहेत, पक्षी आहेत, तर ते बाकी त्यांच्यावरती भक्षण करतात. पण शहराच्या वातावरणावरती पहिलं तर त्याच्यावरती कोणी भक्षक नाही आहेत. आणि मनुष्य, कुत्रे मांजरीनी खाल्लं तर ती वेगळी गोष्ट, पण आपण त्यांना खूप प्रोटेक्शन देतो आहोत. तर त्यामुळे ते इतकं असं जपलेलं आणि सांभाळलेलं जीवन आहे त्यांचं, तर त्यांच्यावरती काही नॅचरल कंट्रोल नाही आहे आणि त्यामुळे त्यांचं प्रजनन खूप वाढत जातं. दुसरं, आपल्या शहरामध्ये बांधलेल्या जी घरं आहेत तर त्यांचे जे छज्जे आहेत तर ते त्यांच्या नैसर्गिक ब्रीडिंग जी स्पेस आहे तर त्याच्यासारखे असतात. तर त्यांना असा एक प्लॅटफॉर्म लागतो, जर तो प्लॅटफॉर्म त्यांना मिळतो आणि तिथे ते ब्रीडिंग करतात. तर त्यामुळे सगळ्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये त्यांना ब्रीड करण्याचं, आणि आता एसीज आहे तर एसी एअर कंडिशनच्या पाठीसुद्धा त्यांना बसून अंडी घालण्याची त्यांना मुभा झालेली आहे. त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हणालात की जर ते त्यांच्या खऱ्या निसर्गामध्ये जर ते राहत असतील तर कुठेतरी ते त्या अन्न साखळीचा भाग होऊन, बरोबर, अन्न साखळीचा भाग झाला की मग ते 2, 3, 4 वर्षामध्ये त्यांचा मृत्यू होऊ शकतो. पण इकडे त्यांना अनलिमिटेड फूड मिळतं, वर्षभर त्यांना एक प्रोटेक्टेड वातावरण मिळतं, त्यामुळे ते 10-10, 15-15 वर्षापर्यंत सुद्धा जगू शकतात. त्यामुळे पहिली तर त्यांची संख्या वाढण्यामध्ये त्याच्यात हे खूप कारण होतं आणि त्यांचा कंट्रोल कुठेही होत नाही. आणि त्यामुळे मग ते काय करतात, एक तर त्यांची पावलं पण खूप हार्ड आहेत, त्यामुळे ते बाकीची झुडपं, झाडं, कुंड्या आहेत तर त्याच्यावरती ते त्यांचं नुकसान करतात. बाकीच्या पक्ष्यांचं अन्न खातात आणि त्यांच्यावरती जे रोग असतात ते दुसऱ्या पक्ष्यांवरती त्यांचं प्रसारण करतात. तर हा खूप एक त्याचा दुष्परिणाम होतो सगळ्यावरती. आता जसं म्हटलं जातं की मुंबईमध्ये विशेषतः कबुतरांची संख्या जरी वाढली तरी चिमण्यांची संख्या घटली, त्याला पण हेच कारण असू शकतं का? नाही, खरं तर चिमण्यांची संख्या घटली आहे की नाही ह्याच्यावरती अभ्यास नीट झालेला नाही आहे. म्हणजे आजच सकाळी मी माझ्या घरापाशी 20-25 चिमण्या दाखवत होतो आमच्या एका नव्या इंटर्नला, तर त्याचं नीट मोजमाप झालं नाही आहे. आणि आधी तांदूळ निवडण्याचं, साफ करण्याचं वगैरे प्रकार होता, तर त्यामुळे मग लोकांच्या घराबाजूला आपल्याला चिमण्या दिसायच्या. आता पॅकेटमध्ये गोष्टी येतात त्यामुळे ते आपल्याला चिमण्या जवळपास घराच्या दिसत नाहीत, पण त्यांचे घोळके जिकडे माती असते, खुली मैदान आहे तर त्या परिसरांमध्ये, झुडपांमध्ये वगैरे चिमण्यांचे खूप मोठे मोठे 200-200, 300-300चे घोळके आपल्याला दिसू शकतात. पण कबुतरांना माणसाचं अन्न जास्त खाण्याची सवय आहे, त्यांची चोचेचा जो प्रकार आहे आणि त्यांचं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर त्याच्यातनं ते माणसाचं शिजवलेलं अन्न पचन करू शकतात. जे चिमण्या पण थोड्या प्रमाणात, कावळे हे करतात, पण कबूतर ही खूप जास्त प्रमाणात ते म्हणजे खाऊ शकतात अन्न तसं.
सर असं म्हटलं जातं आता जे सगळं आंदोलनच मुळात ज्याच्यामुळे झालंय की कबुतरांच्या विष्ठेमध्ये बुरशी किंवा संसर्ग असं आढळून येतो. तर यामध्ये म्हणजे जसं मानवाच्या बाबतीत आहे की आपण जे खातो ते त्याचं रूपांतर होतं, तर तसं काहीसं कबुतरांच्या खाण्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण होतोय का, ही समस्या निर्माण होते का? नाही, पहिली तर गोष्ट खाण्यामधनं जर तुम्हाला त्यांना बुरशी आलेले जर अन्नधान्य दिलं तर त्याच्यामधनं येऊ शकतं, पण तसं नाही आहे. ते ज्या जागेमध्ये राहतात त्याच जागेमध्ये विष्ठा करतात आणि त्या विष्ठेवरती बुरशी येते आणि मग ती बुरशी त्यांच्या अंगाला लागते. मग ती आणि ते घोळक्याने राहतात. जेव्हा ते रूस्ट करतात, झोपतात रात्री, तेव्हा 20-20, 30-30, 50-50, 100-100 एकत्र असतात. त्यामुळे एका पक्षाला लागलं की ते बाकीच्यांना पण त्याच्या संसर्गाने, त्याच्या संपर्काने त्यांना पण तो रोग पसरतो. तर त्यामुळे तो रोगाचा प्रसार खूप जास्त पटकन होतो एकमेकांमध्ये आणि मग ते जास्त प्रमाणात पसरतं आणि मग त्यांची विष्ठा जिकडे पडते तर तिकडनं जर एअर कंडिशनचा जर तो हे असेल तर त्यातनं ते सक केलं जातं आणि बंद कमऱ्यामध्ये तीच फिरती जी हवा असते तर त्या हवेमध्ये ती बुरशी येते आणि त्याचे स्पोर्स आपल्याला मग त्रास देतात. तर असं हे होतं की जी लोक जास्त बंद खोल्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये, अशा जागेमध्ये जिकडे ऊन येत नाही आणि त्यांना प्रतिकार शक्ती मिळू शकते, अशा जिकडे गोष्टी असतात मग तिकडे कबुतरांच्या, मग कुत्रे असतील, मांजरे असतील, लहान बाळ असेल, म्हातारी लोक असतील, गर्भावस्थेत बायका असतील, तर जे जास्त आपण म्हणतो ससेप्टेबल आहेत मग त्यांना त्याचा इफेक्ट होतो. ज्यांना अस्थमाचा त्रास आहे तर अशा लोकांना मग त्याचा खूप जास्त ॲलर्जिक असा त्याचा एक जास्त त्रास येतो त्या गोष्टींचा. सर तुम्ही पण नमूद केलं की कबुतरांना आपल्या इथे विशेषतः शहरांमध्ये तर कम्फर्ट, ते भूतदयेच्या नावाखाली कम्फर्ट निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळे ती संख्या वाढतीये त्यांची. पण मुळात एखाद्या कबुतराचं आयुष्यमान किती असतं आणि दुसरं म्हणजे त्या वयात त्या वर्षांमध्ये किती वेळा कबुतरांचं प्रजनन होतं आणि ही जी संख्या वाढतीये त्याला जोडून की ही संख्या थांबवण्यासाठी नेमके काय उपाय करता येतील? तर पहिली तर नैसर्गिक त्यांच्या अधिवासामध्ये 3 ते 4 वर्षाचं त्यांचं वयोमान असतं. म्हणजे 3 ते 4 वर्षात त्यांच्यावरती कुठेतरी भक्षण होऊन ते मारले जाऊ शकतील, तर ते नॅचरल त्याचं लाईफस्पॅन आहे. पण डोमेस्टिक म्हणजे झूमध्ये किंवा ज्यांनी पाळलेला आहे 15-15 वर्षापर्यंत म्हणजे 5 पट त्याचं आयुष्यमान वाढू शकतं. ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कबुतरं वर्षभर प्रजनन करू शकतात. 6-7 महिन्याच्या वयामध्ये ते जेव्हा एकदा प्रजनन सुरू करतात त्याच्यानंतर ते कंटिन्युअसली ब्रीड करू शकतात आणि त्यांना काही सीझन नाही आहे. आणि सीझन कधी येतो? जेव्हा अन्नाचा तोटा असतो. कीटक खाणारे बाकीचे पक्षी ज्यांना 1-2च पीक्स असतात सप्टेंबर आणि एप्रिलमध्ये, मग त्यांचे तेव्हा 2 आपल्याला ब्रीडिंगचे पीक्स देतात. ह्यांना वर्षभर मनुष्याचं अन्न आणि आपल्या इकडे कबूतरखान्यांचा जो प्रकार होता तो इंडिपेंडन्सच्या वेळेला पत्र व्यवहार करायला, हे करायला त्याचा ते वापर केला होता. त्याचा आता उपयोग संपला आहे आणि मांजरी, कुत्रे वगैरे ह्याच्यावरती आता ते पण अटॅक करून त्यांना खात नाही, अगदी क्वचित प्रमाणात. थोडेफार पतंगांचे मांजे इकडे तिकडे हे केले जातात आणि काही धार्मिक भावना ठेवणाऱ्या लोकांनी त्याच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांना अन्नधान्य देण्याची आता सवय झालेली आहे. तर त्यामुळे त्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. ह्या संख्येला आता आपल्याला मर्यादित ठेवायचं असेल तर काय करता येईल? मर्यादित ठेवण्यासाठी तर पहिली गोष्ट जसं BMCने आता ठरवलेलं आहे आणि बाकीच्या पण ॲक्च्युली म्युन्सिपल कॉर्पोरेशननी ह्याचा म्हणजे हीच आयडिया घेऊन बाकीच्या पण शहरांमध्ये हे केलं पाहिजे की पहिलं तर असे कम्युनल जिकडे खाण्याच्या जागा आहेत, कबूतरखाने आहेत, तर ते कम्प्लिटली बंद केले गेले पाहिजेत. इवन देवळांमध्ये बाकीच्या जागेमध्ये सुद्धा ह्याचा जर होत असेल तर त्याच्यावरती बंदी आणली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना घेऊन कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवून त्यांचं जोपर्यंत जीवन आहे मग त्यांना इनॉक्युलेट करणं, कारण एवढे लाखो प्रमाण म्हणजे करोडोंच्या प्रमाणामध्ये कबूतर आहेत तर त्यांचं इनॉक्युलेशन आणि डिसइन्फेक्शन कसं, म्हणजे त्यांच्या शरीरावर तुम्हाला औषधं फवारणी, जसं मलेरियासाठी फवारणी केली जाते तशी फवारणी करावी लागेल. आणि आपल्याला लिटरली म्हणजे जसं कुत्र्यांचं आपण जसं हे करतो ब्रीडिंगसाठी कंट्रोल करण्यासाठी आपण त्यांचं तर तसे आपल्याला केमिकल्स त्यांच्यावरती फवारले की त्यांचं ब्रीडिंग प्रजननची जी प्रक्रिया आहे तीच बंद झाली पाहिजे. तर ते करून आपल्याला जवळजवळ 10% आत्ता जितके आहे त्याच्या 10% प्रमाणावरती कबुतरांचं प्रमाण आणलं पाहिजे. आपण असं म्हणत नाही की तो पक्षी पूर्णपणे नाहीसा केला गेला पाहिजे, पण त्याचं प्रमाण आता खूप त्याचा उद्रेक झाला आहे, इतका त्याचं प्रमाण वाढलं आहे तर त्याला एका नॉर्मल नंबरवरती आपल्याला आणलं पाहिजे. किंवा दुसरं पेरिग्रीन फॉल्कन्स किंवा बाकीचे असे जे पक्षी आहेत की जे त्यांना हंट करतात त्याचं, पण ते जर परत झालं तर ह्या समाजाला त्याचा पण आपल्याला त्रास होतो. तर नैसर्गिकरित्या त्याला जो नॉर्मल नंबर आहे त्या नंबरवरती त्याला आणून परत ठेवण्याची आवश्यकता आहे. एक शेवटचा प्रश्न विचारेन की तुम्ही म्हणाला तसं कबूतरखाने बंद आता करण्याचा निर्णय पण झालेला आहे, त्यामध्येच असं म्हणायचं की आता कबूतरखाना जरी दादरचं आपण उदाहरण घेतलं, वर्षानुवर्ष तो तिथे, आता कबूतरांना ताडपत्री घातली म्हणजे आपलं घर नाही असं नाही ना कळत, तर मग त्यांना तिथून हटवण्यासाठी काय करता येईल? बरोबर. तर
कबुतरांना स्पेसिफिकली पत्रव्यवहारासाठी आणि हे आधी वापरले जायचे, कारण त्यांना होमिंग इन्स्टिंक्ट म्हणजे त्याच परत जागेत येण्याची, ते कुठे गेले असतील तर तिकडनं ते फिरून परत, म्हणजे तुम्ही त्याला घेऊन जर दुसरीकडे जाऊन सोडलं तर ते परत आपला, जसं कुत्रे मांजरी पण येतात तसं ते शोधून आपला रस्ता तिकडे शोधू शकतील. तर त्यामुळे तुम्हाला त्यांना बंदिस्तच करून ठेवावं लागेल. तीच एक पर्याय आहे की म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये तिथनं त्यांना, तिथे जे पक्षी आहेत त्यांना कॅप्चर करून तुम्हाला त्यांचं जेवढं जीवन आहे ते त्यांना, आपण असं नाही म्हणत की त्यांना मारा किंवा हे काही करा, पण त्यांना त्या परिसरातनं जिथे रोगराई पसरते आहे तिथनं त्यांना डिस्पर्स करावं लागेल आणि बंदिस्त करून त्यांचं जीवन जितकं आहे तिथपर्यंत आपल्याला ठेवावं लागेल. धन्यवाद सर. तर मंडळी, जसं आपल्याला निसर्गतज्ञ आनंद पेंढारकर यांनी सांगितलं त्याप्रमाणे कबुतरांना नष्ट करणं हा हेतू नाहीये, तर कबुतरांचं योग्यरित्या व्यवस्थापन करणं ही आत्ताची गरज ठरलेली आहे. यावरती आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तसंच अशा नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.